नमस्कार, मी आनंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तुम्ही कधी मिरचीची भाजी खाल्ली आहे का? मोजक्या साहित्यात बनणारी अगदी साधी आणि सोपी झटपट अशी ही मिरचीची भाजी मी कशी बनवली आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पारंपरिक पद्धतीची अशी ही हिरव्या मिरचीची भाजी कशी बनवायची हे आपण पाहूयात. दिसायला अगदी मस्त ही भाजी दिसते आहे ना, तशीच खायलाही खूप मस्त लागते. तोंडाला जर चव नसेल तर ही भाजी खाऊन तुमच्या तोंडालाही नक्कीच चव येणार आहे. भाजी बनवायसाठी साहित्य अगदी मोजकं आहे. त्यामध्ये मी अशी हिरवी मिरची घेतली आहे. मिरचीला मधोमध कट केलेला आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहे. शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर कूट करून घेतला आहे. पॅनमध्ये अगदी 1 ते 1.5 चमचा तेल आपल्याला घ्यायचं आहे. शेंगदाण्याची भाजी असल्यामुळे तेल खूप कमी घ्यायचं आहे. चिमूटभर हिंग, अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत. मोहरीची फोडणी न घालता फक्त जिरे या भाजीमध्ये घालायचे आहेत. त्यामध्ये कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे. मिरची घेताना खूप जास्त झणझणीत तिखट घेऊ नका. जी मध्यम तिखट मिरची येते पोपटी रंगाची ती आपल्याला घ्यायची आहे. इथे मी मिरचीची देठं न काढताच मिरची घेतली आहे, म्हणजे ही मिरची भाजीमध्ये अगदी मस्त दिसते. तुम्हाला जर मिरचीचे देठं काढायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार काढून घ्या. तेलावर 1 ते 1.5 मिनिटं मिरची परतवून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ठेचलेला लसूण घालायचा आहे. भरपूर लसूण यामध्ये घालायचा आहे. लसणाचा मस्त ठसका या भाजीला लागतो आणि भाजीची चव खूप छान होते. लसूणही हलकासा सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. लसूण सुरुवातीला घालू नका, नाहीतर मग लसूण ठेचलेला असल्यामुळे तो लवकर जळतो. त्यामुळे मिरची अर्धवट परतून घेतल्यानंतर लसूण घालायचा आहे. अगदी थोडी हळद आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. इथे शेंगदाणे भाजून त्याची आपल्याला जाडसर पावडर करून घ्यायची आहे. शेंगदाण्याचा जाडसर कूट यामध्ये घातला आहे. मंद गॅसवर आपल्याला काही सेकंद परतवून घ्यायचा आहे. उरलेला संपूर्ण कूट आपल्याला या भाजीसाठी लागणार आहे, म्हणजे भाजीला मस्त दाटसरपणा येईल आणि थोडी ग्रेव्ही तयार होईल. इथे संपूर्ण दाण्याचा कूट मी घातला आहे. 1 मिनिटभर आपण दाण्याचा कूट घालूनही मिरची परतवून घेतली आहे. मिरची सुरुवातीला तेलावर परतून घेतल्यामुळे मिरचीत जर तिखटपणा असेल तर तो कमी होतो आणि तेलावर परतलेली हिरवी मिरची खायला खूप मस्त लागते. दाण्याचा कूटही आपण काही सेकंद परतवून घेतला आहे. आता यामध्ये आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने मी शेंगदाण्याचा कूट घेतला होता त्याच वाटीने इथे पाणी घातलं आहे. सुरुवातीला जरी यामध्ये आपल्याला पाणी दिसत असलं तरी दाण्याचा कूट असल्यामुळे भाजी नंतर दाटसर होते. जेवढा आपल्याला भाजीला रसा हवा आहे तेवढं पाणी घालायचं आहे. 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवर आपण मिरची शिजवून घेतली आहे. काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता दाण्याचा कूट मस्त शिजला आहे. मिरचीही मऊ झाली आहे. भाजीला दाटसरपणा आला आहे आणि शेंगदाण्याचा कूट घातलेला असल्यामुळे भाजीला तेलही सुटलं आहे. मंद गॅसवर आपण भाजी शिजवून घेतली आहे. सगळ्यात शेवटी भरपूर कोथिंबीर घालायची आहे. इथे आपण गॅस बंद केला आहे. आपली अगदी झटपट होणारी हिरव्या मिरचीची भाजी तयार आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त दाटसर आपली भाजी झालेली आहे. आता ही गरमागरम भाजी आपण वाढून घेऊ. रोज कुठली भाजी बनवावी असा प्रश्न आपल्यापुढे नेहमी असतो. त्यामुळे अशा वेगवेगळ्या भाज्या आपण करून पाहिल्या पाहिजेत. इथे आपली मिरचीची भाजी आपण वाढून घेतली आहे. मिरची घेताना मात्र खूप जास्त तिखट घेऊ नका. मध्यम तिखट मिरचीच आपल्याला या भाजीसाठी घ्यायची आहे. दिसायला अगदी मस्त ही भाजी दिसते आहे. वरून पुन्हा आपण एकदा सजावटीसाठी कोथिंबीर घातली आहे. ही भाजी आपण पोळी, भाकरी आणि भातासोबतही खाऊ शकतो. खायला खूप चविष्ट ही भाजी तयार होते.
तुम्हाला आजची ही झटपट होणारी पारंपरिक अशी मिरचीची भाजी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला हाईप करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद.